सर्व धर्मजन भाग्यवंतांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम. राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधन हा आपल्या भारतीय संस्कृतीमधला अतिशय महत्त्वाचा आणि प्रेमाचे बंधन राखणारा ठेवणारा असा हा राखी पौर्णिमेचा दिवस आहे, रक्षाबंधन आहे. पण विशेष मला आज थोडंसं वेगळं सांगायचंय. राखी पौर्णिमेला आपण आपल्या भावाला राखी बांधतात. हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला आज रक्षाबंधनाची, राखी पौर्णिमेची आपल्याला सन्मानानं राखी बांधायची. जिथेही चौकामध्ये महामानवाचा पुतळा दिसेल, कुठेही तुम्हाला फोटो दिसेल, तिथे जा, नतमस्तक व्हा, राखी बांधा आणि ऋण व्यक्त करा. आज भारतीय नारी सन्मानानं जगते. आज ती सन्मानानं सर्व्हिस करते. पुरुषांबरोबर ती पगार कमवते. आज ती शिकते. आज ती शिकवते. आज ती सन्मानानं जगत आहे. ही देण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती आहे की महामानवाचं ऋण व्यक्त करण्यासाठी महामानवाच्या चरणी जा, नतमस्तक व्हा आणि राखी बांधा. राजा शिवछत्रपतीच्या काळामध्ये स्त्रियांचा किती सन्मान. हो, स्त्री सुरक्षित होती. स्वराज्य ज्या राजाने निर्माण केलं, आपल्या सर्वांचा प्राण राजा शिवछत्रपती या दिव्य पुरुषाचा जिथेही तुम्हाला पुतळा दिसेल, जिथेही प्रतिमा दिसेल, तिथेही माता भगिनीने जाऊन राखी बांधायची. हो, आपल्या सगळ्यांचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले या दिव्य पुरुषाने आज तशा इंग्रजांच्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला एक शिक्षिका बनवून, मुलींची शाळा काढून, हो, त्यांना सन्मान दिला, त्यांना शिकवलं आणि आज प्रत्येक स्त्री समाजामध्ये सन्मानानं जगताना आपल्याला दिसत आहे. विद्याची जननी माता सावित्री, महात्मा ज्योतिबा फुले, कुठेही प्रतिमा चौकामध्ये तुम्हाला दिसली, जा, नतमस्तक व्हा, नमस्कार करा आणि राखी बांधा. हो, अण्णाभाऊ साठे, त्यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून स्त्री हक्कासाठी लढा दिला आणि खूप मोठा आदर्श आहे. जिथेही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा दिसेल चौकामध्ये, तिथे जा, नतमस्तक व्हा आणि राखी बांधा. हे राखी पौर्णिमेला मानाचे, सन्मानाचे सगळे आपले बांधव आहेत. हे सगळे अधिकारी पुरुष आहेत. जिथेही पुतळा दिसेल तिथे जा, नतमस्तक व्हा, नमस्कार करा आणि राखी बांधा. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय भीम. जय भारत.